जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा 339वा पालखी प्रस्थान सोहळा, या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आज पहाटेपासूनच या मुख्य मंदिरामध्ये महाअभिषेक आरती वगैरे झालेली आहे। देव संस्थानचे जे अध्यक्ष आणि संपूर्ण सदस्य यांच्या मार्फत ही आरती झालेली आहे। आपण जर पाहायला गेलं या मुख्य मंदिरामध्ये आकर्षक अशी रंगीबेरंगी विदेशी फुलांची सजावट केलेली आहे। 2500 फुलं यासाठी वापरण्यात आलेली, संपूर्ण मंदिर परिसराला ही फुलांची सजावट केलेली। आपण जर पाहायला गेलं तर या संपूर्ण सजावटीमुळे मंदिर परिसर सुगंधमय झालेला आहे। आता आपल्या सोबत या मंदिराचे जे मुख्य पुजारी आहेत ते आपल्या सोबत आहे, आपण त्यांची चर्चा करू। महाराज, कशा पद्धतीने पूजा झालेली काय सांगा? आज सकाळी 3:30 वाजता भगवंताचा काकडा झाला, त्याच्यानंतर तुकोबारांची पूजा झाली। या पूजेला स्वतः अध्यक्ष हजर होते आणि नंतर विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न झालेली आहे। यंदाचा हा 339वा पालखी सोहळा सादर होत असताना अतिशय भव्य अशी त्याची तयारी करण्यात आलेली आहे। तरी हा दुपारी 2:30 वाजता प्रस्थान सोहळ्याची पूजा सुरू होणार आहे। त्याच्यानंतर मानाच्या दिंड्याचा सत्कार आणि नंतर आजोळ घरी पालखी मुक्कामी होणार आहे। उद्या 10:30 वाजता पालखी प्रस्थान आकुर्डी मार्गस्थ होणार आहे। ज्यावेळेस तुम्ही इथं पूजा वगैरे करत होता, विठ्ठल पांडुरंगाला सजवण्यात आले, काय भावना असतात तुमच्या? सर्वत्र सुंदर चांगला पाऊस व्हावा हीच भगवंताला प्रार्थना करण्यात आली आहे। आणि या पूजेला दही, दूध, मध, अत्तर, पिठी साखर, केळी, चांगल्या प्रकारचे हार हे वापर करण्यात आलेला आहे। काय सांगणार, आज अनेक भाविक भक्त राज्यभरातून आले, त्याचं दर्शन घेणारे, तुम्ही आज खूप चांगली सजावट केलेली, सुंदर। आजच्या पूजेचं महत्व हे संपूर्ण चांगली फुलं वापरण्यात आलेली आहेत, तुळशीचे हार वापरण्यात आलेले आहेत आणि नवीनच सोन्याची पॉलिश देऊन मुकुट मुंबईवरून आणलेले आहेत, म्हणून आजच्या पूजेला अतिशय महत्व आहे। या संपूर्ण मंदिर परिसरात फुलांची सजावट केलेली रंगीबेरंगी, कसं वाटतंय का वातावरण? आत्ताच अतिशय सुंदर असा गाभारा सजवण्यात आलेला आहे। याला संपूर्ण मोगरा आणि एक कर्नाटक राज्यातून एक लाल प्रकारची फुलं आलेली आहेत, याचा वापर करण्यात आलेला आहे। तर अशा पद्धतीने हा संपूर्ण पूजा अर्चना महाअभिषेकचा जो कार्यक्रम झालेला आहे, कारण की आता यानंतर भक्तांसाठी हे संपूर्ण मंदिर खुलं करण्यात येणार आहे। गणेश जोडम, न्यूज 18 लोकमत, देहू।